आपण रोज एक विषय या माध्यमातून आत्ता ज्या ठिकाणी आलो आहे, माझ्या उजव्या साईडला जर बघितलं तर ही महानगरपालिकेची मोठी वास्तू आहे। ही RCS म्हणून एक बिल्डिंग आहे की या पाण्याच्या टाकीखाली महानगरपालिकेचा कारभार चालतो। आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी जी घोडी वगैरे बांधलेली आहेत, हा सुमारे प्लॉट कमीत कमी एक 3 गुंठ्याचा तर असावा। 3-3.5 गुंठ्याचा हा प्लॉट तत्कालीन नगरपालिका सांगली नगरपालिकेची असताना या जागेचा मालक हा एक खाजगीरित्या होता आणि खाजगीरित्या जागेचा मालक असताना ही जागा अशीच त्या मालकानं पडून ठेवली आणि पडून ठेवल्यानंतर तो दुसरीकडे गेला आणि त्याच्या काही कारणास्तव तो इकडे येऊ शकला नाही। परिणामी या ठिकाणी या जागेमध्ये की अशी झाडी वगैरे उगवू लागली आणि ही पडझड झाली। हे जे भर पडलेले आहे ती त्यांच्या घराचीच भर आहे। तर ह्या जागेला तत्कालीन इथल्या नगरसेवकांनी नगरपालिकेला कोणत्या तरी कायद्यामध्ये बसवलं आणि ह्या जागेला नाव लावलं हे सांगली नगरपालिकेचं। आणि सांगली नगरपालिकेचं नाव लागल्यानंतर त्यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका झाली आणि महानगरपालिका झाल्यानंतर या जागेला परत नाव लागलं हे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचं। तर मी आयुक्तांना विनंती करतो की आयुक्त साहेब, या प्लॉटला 3 रोड आहेत आणि या तिन्ही बाजूनं जो रोड असणारा हा जो प्लॉट आहे हा कोट्यावधी रुपयाचा प्लॉट आहे। हा प्लॉट हा महानगरपालिकेच्या नावावर आहे। हा योगायोगानं त्या नागरिकाच्या मालकीचा असताना तुमच्याकडे झालेला आहे आणि तो नागरिक परत घेऊ शकला नाही। याचा अर्थ असा नाही की हा कोणाचा तर प्रायव्हेट गळ्यात घालायचा किंवा घशात घालायचा प्लॅन करू नका। तर या प्लॉटला महानगरपालिकेच्या कामासाठी वापरा, अगर अन्य काही डेव्हलपमेंटसाठी वापरा, हा सार्वजनिक कामासाठी वापरा असं मी तुम्हाला विनंती करतो आहे। आणि तुम्ही लक्ष द्याल किंवा महानगरपालिकेचे जे इस्टेट मॅनेजर आहेत त्यांनी पण यात लक्ष घालावं अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे। रोज एक नवीन विषय या माध्यमातून मी आपल्याला केलेली विनंती आपण मान्य कराल अशी अपेक्षा धरतो। जय हिंद।